टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरं म्हणजे दिघे साहेबांच्या स्मारकाविषयी काल राजनजी विचारे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतलेली आहे। 2 बंगले झाले या काळामध्ये ठाण्यात शिंदे साहेबांची तुमच्या अधिकृतपणे 2 बंगले झाल्याची माहिती मला आत्ताच दिली विचारे साहेबांनी। पण दिघे साहेबांचं गुरुवार्यांचं स्मारक नाही, स्वतःचे बंगले झाले, स्वतःच्या प्रॉपर्ट्या केल्या, पण दिघे साहेब फक्त राजकारणासाठी। आज आम्ही आलो ठाण्यामध्ये, आम्हाला काय कोणाच्या परवानगीची गरज नाही ठाण्यात येण्यासाठी। आम्ही टेमी नाक्यावर गेलो, सगळे शिवसेनेचे नेते। दिघे साहेबांच्या पुतळ्यास आम्ही पुष्पहार अर्पण केला, त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालो एका श्रद्धेने। लोकांनी आम्हाला विचारलं आपण आनंद आश्रमात गेला नाही। दिघे साहेबांनंतर तो आनंद आश्रम राहिला नाही, तो त्यांचा कोठा झालेला आहे राजकीय, आणि ती प्रॉपर्टी या महाशयाने आपल्या नावावर करून घेतली अशी माझी माहिती आहे का हो? अशी माझी माहिती आहे। ट्रस्ट होता किंवा एका पार्षदची जागा होती, त्यांनी आनंद दिघे साहेबांना ती वापरायला दिली होती। त्या जागेवरती आता मालकी हक्क सांगू तर तिथे आम्ही का जायचं? आम्ही पुष्पहार अर्पण केल्यावरती आम्हाला आत्ताच केदार दिघेनी मला एक व्हिडिओ दाखवला। शक्तीस्थळावर गेलो, त्यानंतर आम्ही शक्तीस्थळावर गेलो। शक्तीस्थळावर पोहोचेपर्यंत आम्ही जो दिघे साहेबांना पुष्पहार अर्पण केला तो या शिंदेच्या गुंडांनी, शिंदे साहेबांच्या तुमच्या गुंडांनी, ठाणेकरांच्या, तो हार काढून पायदळी तुडवला दिघे साहेबांच्या समोर। तो हार तसाच खाली पायदळी तुडवून त्यांनी कोणाचा अपमान केला? माननीय आनंद दिघे साहेबांचा। ही कोणती विकृती या ठाण्यामध्ये वाढते? दिघे साहेब काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? जर तुम्ही माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगायला निघालेले आहात, म्हणजे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे साहेब आहेत। आनंद दिघे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक होते। शेवटपर्यंत ते स्वाभिमानाने आणि निष्ठेने माननीय बाळासाहेबांबरोबर आणि उद्धवजींबरोबर राहिले। त्यांना आम्ही घातलेला हार जर ह्यांचे गुंड लाभार्थी, हे पहा कसा पायाखाली तुडवलाय बघा, ही यांची विकृती आहे, ही भीती आहे, भीती। आम्ही या ठाण्यामध्ये आलो, सगळे लोकांचा प्रतिसाद मिळाला, लोक जमले, घोषणा आणि गर्जना जय जयकार झाला शिवसेनेचा। हे दिघे साहेबांचा पवित्र आत्मा, बाळासाहेबांचा आत्मा हे वरून पाहतो आहे। तुम्ही 100 रेडे कापलेत आणि 100 डुबक्या मारल्या गंगेत, तरी हे पाप धुतलं जाणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमच्या स्पर्शाने अभिषेक केलाय असं त्यांचं म्हणणं की स्पर्श आल्याच्या नंतर हाराचे तुम्ही हे सांगताय, त्याच्यानंतर त्यांनी दुग्धाभिषेक करून सोडा हो, कसला दुग्धाभिषेक करतात? कोणाचं दूध आणलं त्यांनी? रेड्यांचं? रेड्यांचं दूध आणलं का? यांची रेडे का दूध देतात? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।